हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। रेल्वे विभागात गट ड पदासाठी सरळ सेवा भरती निघालेली आहे। 32,438 जागा आहे। 18,000 ते 56,900 पर्यंत पगार असणार आहे। वयाची अट 18 ते 36 वर्षे असणार आहे आणि 1 मार्च 2025 ही लास्ट डेट असणार आहे। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। ही नोटिफिकेशन आपण आधीच कवर केलेली आहे, पण हिची डेट एक्सटेंड झालेली आहे। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। तर बघा, ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड। इथे बघा, ही आपण ॲडव्हर्टिजमेंट आधीच कवर केली होती। डेट ऑफ इंडक्टिव्ह नोटीस 28 डिसेंबर 2024, डेट ऑफ पब्लिकेशन 22 जानेवारी 2025, ओपनिंग डेट बघा 23 जानेवारी 2025 आणि क्लोजिंग डेट 22 फेब्रुवारी 2025। तर ही जी डेट आहे ही निघून गेलेली आहे, पण ही डेट जी आहे 25 आणि 23 फेब्रुवारी ही एक्सटेंड झालेली आहे 1 मार्चपर्यंत। तर व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि स्किप नका करत जाऊ, ज्यामुळे तुम्हाला कळेल। कारण काही व्ह्यूअर्स जे असतात ते पूर्ण व्हिडिओ न बघताच कमेंट बॉक्समध्ये काहीही लिहितात, त्यामुळे त्यांना असं वाटतं की मी व्यवस्थित ॲडव्हर्टाईज वाचली नाही आहे, त्यामुळे मी जुन्या ॲडव्हर्टाईज कवर करते आहे। तर रेल्वेवरच ती कमेंट आली होती, त्यामुळे ही पण रेल्वेवरचीच जाहिरात आहे योगायोगाने। तर तुम्ही व्यवस्थित पहा आणि मी तुम्हाला पुन्हा तो जो रिफ्रेन म्हणजे दुसरी जी ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे, म्हणजे हीच ॲडव्हर्टिजमेंटला अनुसरून एक परिपत्रक आलेलं आहे, ज्याच्यामध्ये रिवाइज डेट ही दिलेली आहे, ते मी आधी तुम्हाला दाखवते। तर बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस आहे ही। रिक्रुटमेंट फॉर वेरियस पोस्ट इन लेवल 1 to 7 CPC पे मॅट्रिक्स पब्लिश्ड ऑन द ऑफिशियल वेबसाइट फॉर पार्टिसिपेटिंग रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्स 22 जानेवारी 2025। तर बघा, टाईमलाईन्स फॉर ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन अँड मॉडिफिकेशन विंडो, म्हणजे तुम्ही सबमिशन ऑफ ॲप्लिकेशनसुद्धा इथे करू शकता। क्लोजिंग डेट अँड टाईप फॉर ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन 22 फेब्रुवारी 2025। आता ती 22 फेब्रुवारी तुम्ही रीड करायची आहे 1 मार्च 2025, म्हणजे तुम्ही 1 मार्चपर्यंत इथे ॲप्लिकेशन हे करू शकतात। त्यानंतर क्लोजिंग टाईम अँड ॲप्लिकेशन फी पेमेंट आफ्टर क्लोजिंग डेट ऑफ ऑनलाईन सबमिशन 24 फेब्रुवारी लिहिलेली आहे, ती तुम्हाला 3 मार्च वाचायची आहे, ठीक आहे। त्यानंतर डेट ऑफ टाईम मॉडिफिकेशन विंडो 25 फेब्रुवारीची 4 मार्च केलेली आहे आणि 6 मार्चची ज्याच्यात तुमचं जे ॲप्लिकेशन जेव्हा सबमिट होतं आणि तुम्हाला त्यात करेक्शन करायचे आहे, तर ती करेक्शन विंडो जी आहे ती तुम्हाला 6 मार्च होती, ती आता 13 मार्च करण्यात आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहत जा आणि मगच खाली कमेंट्स लिहित जा। चला तर आपण पाहून घेऊया पुन्हा ऑफिशियल नोटिफिकेशन। तर ह्या डेट आपल्याला मागच्या परिपत्रकात जशा दिल्या तशा वाचायच्या आहे। एक लेवल 1 to 7 CPC पे मॅट्रिक्स असणार आहे। वेरियस पोस्ट इन लेवल 1 ऑफ 7 CPC पे मॅट्रिक्स 18,000 रुपये इनिशियली तुम्हाला पेमेंट मिळणार आहे। 18 ते 36 वयोमर्यादा असणार आहे। वेकन्सी बघा 32,438 पर्यंत असणार आहे, म्हणजे 38 पर्यंत असणार आहे, ठीक आहे। आपण बघू शकता इथे इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहे कॅन्डिडेटसाठी, सगळ्या अगदी व्यवस्थित वाचायच्या आहे। आपण ही ॲडव्हर्टिजमेंट पहिलेच कवर केलेली आहे, त्यामुळे मी ही फटाफट इथे तुम्हाला सांगणार आहे आणि डेट्स तुम्हाला आधीच्या परिपत्रकाप्रमाणे वाचायच्या आहे। एक्झामबद्दल डिटेल्स दिलेली आहे, जनरल इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेल्या आहे, ठीक आहे। आपण पोस्ट पण पाहिलेली आहे, इथे पोस्टिंगबद्दलसुद्धा माहिती दिलेली आहे, ठीक आहे। तुम्हाला नवीन अपॉइंटमेंट असेल तेव्हा ॲटलिस्ट 5 ते 10 वर्ष रेल्वे जिथे रिक्रूट करेल तिथे तुम्हाला काम करावं लागेल आणि नंतर मग तुमच्या आवडत्या जागेवर तुम्हाला ट्रान्सफर मिळणार आहे। फ्री ट्रेन आणि ट्रॅव्हल फॅसिलिटी मिळणार आहे। तुम्हाला माहितीच असेल ट्रेन कर्मचाऱ्यांचे जे पर्क्स असतात किंवा मग त्यांना जे हे मिळतात एक्स्ट्रा
जे त्यांचे हे असतात तुम्ही समजू शकता, त्यांना वेतनसह अजून काहीतरी ड्युटीज बरोबर त्यांना अजून मिळतात, जे अलाउन्सेस त्याच्यामध्ये हे येतं. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो इथे मेडिकल स्टँडर्ड्स दिलेले आहे पोस्टनुसार, ते सुद्धा आपण इथे पाहू शकतो. नॅशनॅलिटी वगैरे सगळं दिलेलं आहे. एज लिमिट इथे दिलेलं आहे. ठीक आहे. लेवल 1साठी एज दिलेलं आहे. रिलॅक्सेशन दिलेलं आहे ऑफकोर्स. त्यानंतर आपण इथे पाहू शकतो एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे. बघा, टेक्निकल क्वालिफिकेशन CEN फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी. ठीक आहे. 22 फेब्रुवारी 2025च्या आधी असावं, है ना. फायनल रिझल्ट जर तुमचे येऊन गेले असतील तर त्यांच्यासाठी खूप सुवर्ण संधी आहे, है ना. तुम्ही पटकन अप्लाय करू शकता. 500 रुपये ही फी असणार आहे आणि 250 रुपये बघा PWBD फीमेल, ट्रान्सजेंडर, एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू SC ST मायनॉरिटी कम्युनिटी EBC आणि दिस फी 250 शॅल रिफंडेड इन ड्यू कोर्स ड्युली डिडक्टिंग बँकिंग चार्जेस. म्हणजे आता याच्यातनंही बँकिंग चार्जेस डिडक्ट करून तुम्हाला पैसे परत मिळणार आहे एक्झाम अपियर झाल्यानंतर. ठीक आहे. तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI यूज करून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू शकतो, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल SBI E-Pay एस्केलेशन मॅट्रिक्स, तर तुम्ही इथे कंप्लेन करू शकता. वर्टिकल रिझर्वेशनबद्दल माहिती दिलेली आहे. इम्पॉर्टंट इथे दिलेल्या आहे गोष्टी सगळ्या, त्या तुम्ही वाचू शकतात, है ना. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.